सत्ता आल्यावर जो माणूस जमीन सोडतो त्यांची फार वाईट अवस्था होते अशी खोचक टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। तसंच नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सरकारनं कोणतंही पाऊल उचललेलं नाही। त्यामुळे येत्या 9 तारखेला सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। आल्यावर माणसाने भान सोडू नये। कधी सत्ता येते आणि जाते, माणसाने जमीन कधी सोडायची नसते। जमीन सोडणाऱ्यांची ज्यावेळी सत्ता जाते त्यावेळी फार वाईट अवस्था होऊ शकते। आता काय त्यांचं भान नाही राहिलेलं, त्याला आपण तर काय करणार। छोट्या मोठ्या लोकांच्यावर जी संक्रांत नोटबंदीची आली त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी 9 जानेवारीला सांगली जिल्ह्यात, सांगली शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून या सगळ्या असंतोषाचं गाऱ्हाणं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य आणि केंद्राला कळवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचा या जिल्ह्यातला कार्यकर्ता, शेतकरी, व्यापारी आणि समाजातले सर्व घटक करणार।